भीमा तू तरी सावधान, नको बोलू कठोर वचन. मनात दचकला भीमसेन, आला परतोनी इंद्रप्रस्थान. गोपाल कृष्ण भगवान की जय. पवित्र आणि पावन अशी हरिविजयाची कथा श्रीधर स्वामी सांगतात. कथेचा भावार्थ असा आहे. गंधमादन ऋषी भीमाला म्हणतायत, भीमा आता तरी तू सावधान हो, असं वर्म जाणून कुणाला बोलू नकोस. सावधान हो म्हणले. असं म्हणल्यानंतर भीम दचकलाच महाराज. हो, मी सावधान झालो नव्हतो, मला काही कळालं नाही म्हणून माझी अशी दशा झाली आहे. अंग पूर्ण सोन्याचं आहे आणि तोंड डुकराचं आहे. आता तू सावधान हो असं म्हणलं की भीम दचकलाच. अरे बापरे म्हणला, आपली सुद्धा अशी दशा झाल्याशिवाय राहणार नाही. दर्शन घेतलं गंधमादन ऋषीचं आणि डायरेक्ट हस्तिनापुराला तो भीमा आलेला इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी आलेला आहे. मग विप्रासी म्हणे तो तेव्हा, स्वामी सावकाशजी जेवा. न रुचे त्याचा त्याग करावा, प्रसाद ठेवावा निज पात्री. भीमा आला, ब्राह्मणाला लोटांगणच घातलं आणि म्हणू लागला, महाराज ओ ब्राह्मण देवता, तुम्ही सावकाश देवा, न रुचे ते पात्री ठेवा. होय, जे आवडत नाही का, जे खाऊ वाटत नाही का, प्रसाद म्हणून तैसाची ठेवा. होय, आता तसा ठेवा. हो नाही झाली माझ्या कुणाशी. त्या ठिकाणी माफी मागू लागलेला आहे. माणसं घराच्या बाहेर माणसं निघाला त्यावेळेस कळत आहे. घराच्या बाहेर निघाल्याशिवाय कळतच नाही. जोपर्यंत घरात आहे का तो म्हणतो माझ्यासारखा कुणीच नाही, तू निघ बाहेर, गावाच्या बाहेर, घराच्या बाहेर निघ, अरे तुझ्यापेक्षा लई भारीत लोक. अशा प्रकारे भीमाचा गर्वच नाहीसा झाला. हात जोडू लागला, लोटांगण घालू लागला, सावकाश जेवा चला. विप्र म्हणते नवल झाले, यासी हे गुण कोणी लाविले. प्रार्थना करी तो नम्र बोले, आमचे फळले भाग्य वाटे. आमचे फळले भाग्य वाटे. विप्र म्हणती नवल झाले, यासी गुण कोणी लाविले. गुण लावण्यासाठी, गुण लागण्यासाठी संगती चांगल्याची करावं लागते महाराज. आणि गुणसुद्धा लागतात महाराज. एखादं बेवडं जर ठेस लागून कुठं पडणं वर तोंड करून आणि त्याच्या तोंडामध्ये जर मासे चाललेला बघितलं ना, दुसरा माणूस दारू पित नाही. पितो का? त्याची दशा बघून, त्याची अवस्था बघून. ते पडलेलं असते, तोंड वाचलेलं असते त्याचं महाराज, आणि त्याच्या नाका तोंडामध्ये माश्या घोंगायलेल्या असतात. मग एखादा जर तिथून जवळून चालला ना, अरे ह्याची दशा अशी झाली आहे, मग आपली सुद्धा अशी दशा झाल्याशिवाय राहणार नाही. याला गुण कोणी लावला? गंधमादनानं गुण लावला महाराज. हो, म्हणून करता याला गुण आला. हो, गुण येतो माणसाला. कधी येतो? कुणीतरी मार्ग दाखविल्यानंतर. अशी अवस्था याची झाली. आणि आमचे भाग्य उजळले. आता ते म्हणतात आमचं भाग्यच उजळलं ना. अहो, हा भीम आम्हाला एका काळी दाब देत होता, आता या ठिकाणी आमची सेवा करायला आहे, आम्हाला मेवा द्यायला लागला आहे. म्हणून करतात त्या ठिकाणी सर्वांना आनंद झाला, भाग्य आमचे उजळले म्हणतात. असो धर्माची संपदा बहुत, देखता दुर्योधन संतापत. म्हणे याचा सहाय्यकारी श्री कृष्णनाथ, याच्यानी पूर्ण सर्व होया. हो, बघा, धर्माची संपदा बघून दुर्जन लोकाला त्रास होतो महाराज. बरं का, धर्माची संपदा बघून अधर्मी लोकाला कधी बी संताप होतो का नाही? धर्माची, आता नीतीनं, न्यायानं, रीतीनं त्यानं कमवलेलं असतं महाराज. ती धर्माची संपदा आहे महाराज. रीतीनं, नीतीनं आणि न्यायानं ज्यानं कमविलं का, ती धर्माची संपदा आहे.
आणि दुष्ट दुर्जन लोकाला ती संपदा बघितली की त्रास होतो. हो, आणि ते काय म्हणतात, आता धर्म न्याय नीती रीती तिथं भगवंत आहे महाराज, भगवंत त्याला सहकार्य करीत असतो. मग दुर्योधन काय म्हणतो, तो नव का म्हणले गवळा कृष्ण, आमच्या धर्माला सहकार्य करतो आणि त्याच्यामुळं त्याची संपदा वाढली. होय, देवानं सहकार्य केल्यावर, देवाची कृपा झाल्यावरच धर्माची संपदा वाढते महाराज. आजही जे धर्मानं कोणी वागतात का, त्याची संपदा ईश्वर कृपा झाल्यावरच, आणि त्याने ईश्वराची भक्ती केलेली असते. मग दुष्ट दुर्जन लोकाला ते पटतं का, आवडतं का, नाही आवडत. आणि तसं दुष्ट दुर्जनाला, दुर्योधनाला धर्माची संपदा वाढलेली आणि ती त्याला काय आवडत नाही किंवा बघू वाटत नाही. आज बी सुद्धा बघा, श्रीमंत माणसाची संपदा दुष्ट लोकाला बघू वाटत नाही, सलती त्याच्या डोळ्यामध्ये. याची संपदा कधी संपेल असं दुष्ट दुर्जन लोक म्हणतात, आणि ती अवस्था दुर्योधनाची त्या ठिकाणी झालेली आहे. श्रीकृष्णासी म्हणे दुर्योधन, तुझे पांडवावरीच बहुत मना, तू एवढा देव होऊन समता नसे तुझ्या ठाई, समता नसे तुझ्या ठाई. दुर्योधन देवाकडे आला आणि देवाला म्हणू लागला, कृष्णा तुझं प्रेम फक्त पांडवावर आहे आणि इतरावर नाही, तुझ्यामध्ये समता नाही महाराज. देवामध्ये समता नाही. समता आणण्यासाठी आपण देवाची भक्ती करावी लागते. देवाकडे समता आहे पण आपण कमी पडतो, म्हणून करता आपल्याला समता वाटत नाही. दुर्योधन म्हणतो, हे देवा तुझं जास्त प्रेम पांडवावर आहे आणि म्हणून करता त्यांना धनसंपदा तू दिलेली आहेस, आणि आमच्यावर तुझं प्रेम नाही, म्हणून तुझ्यामध्ये द्वैतभाव आहे. म्हणजे द्वैतभाव, देवापाशी द्वैतभाव नसतो महाराज. दुर्योधन म्हणू लागलेला आहे. पुढं काय होतं ऐका. पांडवाकडे दरीसी प्रीती, तैसी आम्हाकडे नाही व्रती, वा, तुझ्या टाई द्वेत श्रीपती, नवल मज वाटत असे. पांडवावर तुझी प्रीती आहे, आमच्यावर तुझी प्रीती नाही आहे, तुझ्यामध्ये द्वैत आहे, म्हणूनच याचं मला नवल वाटतंय. कोण म्हणतंय? दुर्योधन म्हणतो, पांडवावर प्रीती आहे, पांडवावर प्रेम आहे, आमच्यावर प्रीती नाही आहे, हे तुझ्यामध्ये द्वैत आहे, म्हणून करता याचा आम्हाला नवल वाटत आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी दुर्योधन ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस पुढं काय होतं. हरी म्हणे दुर्योधना, मी समसमान अवघियासी जाना, हो, एकासी अधिक एकासी उना, सर्वता नाही विचारी. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, दुर्योधना मी समसमान सर्वजना, होय मी सगळ्याला सारखा आहे, एकाला कमी आणि एकाला जास्त अजिबात नाही. माझ्याकडे समता आहे. हो, माझ्याकडं असमता नाही आहे महाराज, सगळ्याला समसमान आहे. कसा सगळ्याला समसमान आहे ऐक, असं दुर्योधनाला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. दरिद्री राजा हो कारंक, सर्वासी समान जैसारक, वा, किंवा गंगेचे उदक, सर्वासही समजैसे, सर्वासही समजैसे. दुर्योधना, सूर्याचा प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश राजाला जास्त देतो आणि गरिबाला कमी देतो का? होय, सूर्याचा प्रकाश राजाला बी सारखाच, गरिबाला बी सारखाच, आणि मध्यमवर्गीयाला बी सारखाच. तशा पद्धतीनं गंगेचं पाणी महाराज, गंगेचं बरोबर आहे, गंगेचं पाणी महाराज गाईलाही सारखं, वाघाला बी सारखंच आहे. गाय म्हणते का तू क्रूर आहेस, वाघ क्रूर आहे, तू माझं पाणी पिऊ नको. नाही, वाघ आला तरी पाणी गंगेचं सारखं, गाय आली तरी गंगेचं पाणी सारखं, हत्ती आला तरी गंगेचं पाणी सारखं, मुंगी आली तरी गंगेचं पाणी सारखं. सगळ्याला समता आहे त्या पाण्यामध्ये, आणि तशा पद्धतीनं माझ्यामध्ये सगळ्याला समता आहे, भेदभाव माझ्यामध्ये नाही, असं दुर्योधनाला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात.
की सर्वागटी समान अंबर ओ. की समान जैसा समीर वा की गगनी उगवता रोहिणीवर शीतल जैसा सर्वाते आकाश सगळ्याला सारखं आहे महाराज. आकाश सगळ्याला सारखं नाही, कमी जास्त आहे का? होय. आकाशातला सूर्याचा प्रकाश सगळ्याला सारखा आहे का? कमी जास्त नाही महाराज. सगळ्याला सूर्यप्रकाश सगळा आहे सारखा. आकाश सगळ्याला सारखे. आकाशातला चंद्र सगळ्याला सारखा आहे महाराज. आहे कमी जास्त. आणि तशा पद्धतीनं मी सगळ्याला सारखा आहे. तैसा मी दुर्योधना जान परिजे का कुटील जन ते संविषम पूर्ण माझ्या टाई भाविती. हे दुर्योधना, मी सगळ्याला समान आहे. जे कुटील लोक आहेत का, दुर्जन लोक आहेत का, त्यांना मी कमी जास्त वाटतो. सज्जनाला मी सगळ्या ठिकाणी सारखा आहे. जो दुर्जन लोक, कुटील लोक, निंदक लोक आहेत त्यांना मी कमी जास्त वाटतो. होय. सूर्य सगळ्याला सारखा, पाणी सगळ्याला सारखं, आकाश सगळ्याला सारखं, वायू सगळ्याला सारखा आहे का नाही? तसा मी सगळ्याला सारखा आहे. पण दुष्ट दुर्जन लोक आहेत का, त्या लोकाला मी योग्य वाटत नाही. अशा प्रकारे दुर्योधनाला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. भक्त धरिती अत्यादर त्यासी जवळी वाटे मी यादवेंद्र मी समीपासोनी साचार अभक्त दुरी भाविती. भक्त धरिती अति आदर. होय. भक्त माझा अति आदर धरतात म्हणून भक्ताला मी जवळ वाटतो महाराज. आणि दुष्ट दुर्जन माझा आदर करीत नाहीत, अनादर करतात. होय. ज्याचा आपण अनादर करतो ना, तो आपल्याला दूर वाटतो. आणि ज्याचा आदर करतो तो जवळ वाटतो का नाही? आता आपल्याहूनच घ्या. आपण ज्याचा आदर करतो महाराज, तो जवळच असल्यासारखं वाटतो. आणि ज्याचा अनादर करतो तो लांबालचा असल्यासारखं वाटतं. तसं आहे, भक्त माझा आदर करतात म्हणून भक्ताला मी जवळचा वाटतो. आणि दुर्जन माझा अनादर करतात म्हणून दुर्जनाला मी दूरचा वाटतो. याच्यामध्येच फरक आहे, बाकी दुसरं काहीच नाही. अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवंत दुर्योधनाला बोलतायत. याची पावावया प्रचिती दुर्योधनासी म्हणे यदुपती. वा. एक कारण आहे निश्चिती ते तू ऐक सुयोधना. ते तू ऐक सुयोधना. त्याची परिस्थिती पाहण्यासाठी कोणती? भक्ताला जवळ वाटतो आणि अभक्ताला दूर वाटतो. याची प्रचिती पाहण्यासाठी स्वतः भगवंत दुर्योधनाला सुयोधन म्हणतात. हो, नाव चांगलं आहे महाराज त्याचं, पण वागणूक चांगली नाही. सुयोधनाचं नाव चांगलं आहे, वागणूक जोपर्यंत चांगली होते का तोपर्यंत त्याला सुयोधन म्हणत होते. आणि वागणूक ज्यावेळेस त्याची बिघडली का त्यावेळेस त्याला दुर्योधन म्हणू लागले महाराज. सुयोधन आणि दुर्योधन. वागणूक चांगली होती तर चांगलं म्हणतात ना लोक. होय. वागणूक बिघडली की लोक वाईट नावानं हाक मारतात. होय. तशा पद्धतीनं ती प्रचिती पाहण्यासाठी, तो अनुभव घेण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण भगवंत दुर्योधनाला काय म्हणतात श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. इतुके बैसले ब्राह्मण वा. त्यात एक सत्पात्र निवडून शाबास. लवकरी आणि उत्तम दान देणे असे तया ते. उत्तम दान देणे असे तया ते. दुर्योधना, हे सुयोधना, एवढे ब्राह्मण बसलेत का? एवढे ब्राह्मण. याच्यामध्ये सुविचाराचा ब्राह्मण निवडून आणायचा. सुविचाराचा बरं का, चांगल्या मनाचा ब्राह्मण निवडून आणायचा. आणि चांगल्या मनाचा ब्राह्मणाला चांगल्या प्रकारचं दान द्यावं लागतं. त्या दान दिल्यानंतर जे कार्य केलेलं आहे का, कार्याचं फळ भेटतं. बरं का, जे आपण कार्य करतो का, सुविचाराचा सुमनाचा ब्राह्मण आणायचा.
आणि मग त्याला दान द्यायचं, त्या कार्याचं फळ आपल्याला भेटतं. म्हणून दुर्योधनाला सांगितलं, चांगल्या मनाचा एक ब्राह्मण, सुविचाराचा ब्राह्मण एवढ्या ब्राह्मणामध्ये शोधून आणायचा. हे काम दुर्योधनाला कृष्ण भगवंतानं सांगितलं. पुढं काय होतं? धर्म पाहे जो ब्राह्मण, तो केवळ दिसे सूर्य नारायण. महातपस्वी पुण्यपरायण, नष्ट एकही दिसेना. दुर्योधनाला कृष्ण भगवंतानं काम सांगितलं, सुविचाराचा ब्राह्मण बघून आणायचा. त्यावेळेस दुर्योधन गेला, तर पुन्हा धर्मराजे आले. धर्मराजाला सांगितलं, वाईट विचाराचा ब्राह्मण या ठिकाणी एक बघून आणायचा आहे. तर धर्मराजे सुद्धा गेले आणि धर्मराजे वाईट मनाचा ब्राह्मण बघू लागले महाराज. पण एकही ब्राह्मण त्या ठिकाणी दिसत नाही महाराज. एकही ब्राह्मण दिसत नाही. का? त्याची वरती जागेवर नाही. आता जशी आपली वरती जागेवर नाही, जे नवीन जरसे दिसेल का त्याच्याकडेच माणसं बघतात. काय बघायचे त्यांचे? ते माणसं आहेत, आपण ती माणसं विचारायचं मग काय. हो, स्वतः धर्मराजे वाईट विचाराचा ब्राह्मण बघू लागले महाराज. वाईट मनाचा एकही ब्राह्मण दिसत नाही महाराज. सगळे पुण्य पावन, पुण्यश्लोक ब्राह्मण दिसू लागले. आणि त्या ठिकाणी चांगल्या विचाराचा ब्राह्मण दुर्योधन बघू लागला. मला त्याला एकही दिसेना आणि ह्याला वाईट विचाराचा बघायचा आहे. असा बघण्यामध्ये दोघाचा फरक आहे. अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. परतून आला हरिपासी, मने हे अवघेची पुण्य राशी. अपवित्र गुण एका पाशी, न दिसे कोटे सर्वता. न दिसे कोटे सर्वता. धर्मराजे गेले. धर्मराजाला काही सांगितलं तर वाईट विचाराचा, वाईट मनाचा ब्राह्मण बघायचा आणि एक माझ्यापाशी आणायचा. धर्मराजे गेले, सगळ्या ब्राह्मणांमध्ये बघितले, एकही वाईट गुणाचा किंवा वाईट मनाचा ब्राह्मण दिसला नाही. सगळे पुण्य पावन आणि पवित्रच ब्राह्मण दिसले. आणि धर्मराजे आले आणि भगवंताला सांगितलं, भगवंता एकही ब्राह्मण याच्यामध्ये वाईट विचाराचा नाही किंवा वाईट मनाचा नाही, सगळे पुण्य श्लोक दिसत आहेत. असं येऊन भगवंताला धर्मराजानं सांगितलं. इकडे दुर्योधन शोधित, अवघी ऋषी मंडळी न्याळीत. म्हणे एकही धड नाही त्यात, दूषणे बहुत दिसताती. दूषणे बहुत दिसतात. इकडं दुर्योधन खाली नकापासून निहाळायचं, पार डोक्या टाकतो ब्राह्मण निहाळायचा महाराज. हो, एकातही सद्गुण दिसत नाहीत महाराज. एकातही चांगला गुण दिसत नाही. एकही धड दिसत नाही महाराज. कुठंतरी काहीतरी उन्हा आहेत. हो, कुठंतरी उन्हा ब्राह्मण दिसू लागला. एकही ब्राह्मण आता 6 गुण संपन्न आहेत महाराज. किती गुण आहेत? 6 गुण आहेत. 6 गुणापैकी एकतरी दुर्गुण दिसूच लागला त्याला. हो, अशा प्रकारे सगळ्या ब्राह्मणामध्ये फिरला महाराज. कुठंतरी कमतरता त्या ब्राह्मणामध्ये, विषमता दिसूच लागली. एकही ब्राह्मण सद्गुणी दिसलेला नाही आहे. सगळ्या सभेमध्ये फिरला, सभा मंडपामध्ये फिरला, एकही ब्राह्मण सद्गुणी दिसत नाही, सुविचारा दिसत नाही. मग काय विचार करतो दुर्योधन? ऐका. हरी जवळ आला सत्वर, मने अवघेची अपवित्र. एकही न दिसे सत्पात्र, दोषी सर्वत्र अस्तिपे. दुर्योधन फिरला 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 आणि शेवट कृष्ण भगवंतापाशी आला आणि म्हणू लागला, देवा एकही याच्यामध्ये पवित्र नाही, सगळे अपवित्रच आहेत महाराज. सगळे दोषीच आहेत. सगळ्यामध्ये अवगुणच आहे. सुगुणाचा एकही नाही. मी बघण्याचा प्रयत्न केला महाराज, पवित्र एकही नाही. सगळे अवगुणी आहेत. सुपात्री एकही नाही. सगळे कुपात्री आहेत. मग दान कुणाला करायचे? तुम्ही तर सांगितलं सुपात्री ब्राह्मण आणा, त्याला दान करायचं आहे. एकही सुपात्री नाही आहे, सगळे कुपात्रीच आहेत. असं ज्यावेळेस दुर्योधन देवाला म्हणले त्यावेळेस झालं का?
दुर्योधनासी म्हणे जगजीवन, तुझ्या हृदयी कपट मलिन, सर्व दोषिया निर्दोष जाण, त्रिभुवनी दिसेना. त्रिभुवनी दिसेना. श्रीकृष्ण भगवंत दुर्योधनाला म्हणतात, तुझ्या हृदयामध्ये कपट आहे, मलिनता आहे, म्हणून करता तुला निर्दोष एकही माणूस दिसत नाही. तुझं हृदय कपटानं भरलेलं आहे, मलिनतेनं भरलेलं आहे, कुविचारानं भरलेलं आहे, म्हणून सुविचाराचा माणूस तुला एकही दिसत नाही. त्याचा एवढा फरक आहे महाराज. होय, आपलं जसं अंतःकरण आहे का, तशा पद्धतीनं आपल्याला जशी दृष्टी तशी सरष्टी महाराज. आपली जशी दृष्टी का तशी सरष्टी आपल्याला दिसते आहे. आपले जसे विचार आहेत का तसे आपल्याला दुसऱ्याचे सुद्धा विचार दिसतात, आणि त्या पद्धतीने तुझी अवस्था झालेली आहे, असे श्रीकृष्ण भगवंत दुर्योधनाला म्हणतात.